निर्भयता, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे आकलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्त, त्याग, शांती, इतरांचे दोष न पाहणे, सर्व जीवाच्या ठिकाणी आत्मभाव, लोभहीन, सौम्यता, विनयशीलता, दृढनिश्चय, उत्साह, क्षमा, निरर्थक इच्छा न करणे, द्वेष, हेवा न वाटणे, महापुरुषाबद्दल आदर, असे जवळजवळ 26 दैवी गुण विविध वर्म आणि आश्रमानुसार प्राप्त करावे लागतात. या गुणांचा विकास झाला तर हळूहळू आत्मसाक्षात्कार होऊन स्वरूप ज्ञानाच्या अध्ययनाला पात्र ठरतो. तेव्हा स्वरूप ज्ञानाचं अध्ययन घडायला लागतं. सध्या स्वरूप ज्ञान करून देण्याचे कार्य चालू आहे, पण काहींना आकलन होत नाही, म्हणून नाठाळपणा जात नाही, स्वतःच्या अवगुण कळत नाही. कारण कुठल्या तरी दैवी गुणाचा अभाव असतो, म्हणून तसं होतं. मनुष्यलोकी प्राण्यांचे स्वभाव 2 प्रकाराने असतात. एक सद्गुणी दैवी संपदेने युक्त व दुसरे आसुरासारखे आसुरी गुणांनी युक्त. आसुरी गुणांचे प्राबल्य होते तेव्हा तो मनुष्य आसुर असतो. अशांची लक्षणे सांगताना गीता सांगते, आसुरी स्वभावाचे लोक धर्माच्या ठिकाणी कर्मामध्ये प्रवृत्त होणे आणि अधर्माच्या ठिकाणी निवृत्त होणे हे जाणत नाहीत. प्रापंचिक ऐहिक सुखासाठी रात्रंदिवस धडपडत असतात. नरक द्वारातून मुक्त नसल्याने प्रापंचिक अडचणी सांगून धर्मकार्यात गैरहजर राहतात. त्यामुळं त्यांच्यामध्ये ना पावित्र्य, ना सदाचार, ना सत्याबद्दल आस्था असते. नावापुरतं यज्ञात सामील व्हायचं, पण लक्ष मात्र ऐहिक म्हणजे प्रापंचिक सुखाकडे. ते आश्रयहीन निराधार आहेत. मिथ्या दृष्टिकोनाचा अवलंब केल्यामुळे त्यांचे ज्ञान नष्ट होते. ते अल्पबुद्धी, उग्रकर्मी, अपकारी, पातकी ठरतात. त्यामुळं त्यांना काहीच लाभ होत नाही. शेवटी ते तमोगुणात जातात. जो त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन भगवत धामात स्थित झाला आहे, अशा निष्पाप अनुरागी भक्ताकडून गुह्यात्मक रहस्ययुक्त कार्य होत असतं. त्याच्या कार्यामुळे अनेकांना भक्तिसुखाचा लाभ होतो. त्याच्या कार्याची कोणाला जाणीव होणार नाही, अशा पद्धतीने तो भक्त कार्य करत असतो. तेव्हा त्याची वाणी म्हणजे शास्त्रच असते. शास्त्रविधीने परमात्म्याचे स्मरण किंवा शास्त्रविधीने परमात्म्याच्या ठिकाणी समर्पण होणे हाच यज्ञ आहे. बाबांनी जो ज्ञानयज्ञ आरंभलेला आहे तो शास्त्रविधी अनुसारच आहे आणि हाच ज्ञानयज्ञ भगवंताने सांगितला आहे. नवे शास्त्रानुसार या एकाच ज्ञानयज्ञाला अनुमती आहे. इतर जे यज्ञ केले जातात त्याचे प्रयोजन परमात्म्याचे स्मरण किंवा परमात्म्याच्या ठिकाणी समर्पण होणे यापेक्षा काहीतरी निराळच असते. म्हणजे भौतिक सुखाची अभिलाषा मनात धरून असते. तत्वनिष्ठ महात्मेच ज्ञानयज्ञ योग्यरित्या पार पाडतात, कारण ते परम अधिकारी असतात. त्यांना अनादिकालचं परब्रह्म तत्व माहीत असतं. त्यांना ईश्वरी लीलेचे ज्ञान असतं. त्यांना परमार्थाचे विषय प्रयोजन माहीत असतं. त्यांना कालगती ओळखता येते. ते कुठल्या उपाधीत अडकलेले नसतात. त्यांना पैसा, धन, संपत्ती, मालमत्तेचा लोभ नसतो. मठ, आश्रम यासारख्या उपाधीत ते अडकलेले नसतात. त्यांना लौकिक किंवा आत्मस्तुतीची हाव नसते. असे धर्माधिकारीच परमाधिकारी दिव्य पुरुष असतात. त्यांनाच माऊलींनी संत म्हटले. अशा संतांचं वर्णन माऊलींनी चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे असं केलं आहे. दिव्य पुरुषांच्या सानिध्यात राहणं म्हणजे दिव्य सानिध्य. त्यालाच सद्गुरू सानिध्य म्हणतात. त्याला तुम्ही संत मायबापच्या नवीन आवृत्तीमध्ये सद्गुरू सानिध्य हा शब्द वापरला आहे. अशा या दिव्य पुरुषाकडून काय कार्य होत असतं आणि त्यांच्या सानिध्यात साधक मंडळी येतात त्यावेळी साधकावर त्याचा काय परिणाम होत असतो हे समजून घेण्यासाठी भगवत भाव या ग्रंथातील चला कल्पतरूचे आरव हे प्रकरण वाचावं लागेल.
असे तत्वनिष्ठ महात्मेच प्रामाणिकपणे प्राणीमात्राचे हित अहित कशात आहे हे यथार्थ जाणतात व कळकळीने त्यांची हानी नाहीशी करतात व त्यांना सुकाळ देतात. अशा पुरुषाच्या मुखातून जे जे शब्द निघतील त्याचे उत्तम रीतीने आदर करून श्रवण केल्यावर आपले तन मन त्यांच्या ठिकाणी अर्पण करतात ते या संसारातून तरून जातात. त्यातच जप तप दान घडतं. त्यांना इतर काही करायची गरज नाही. त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात ते महावाक्यच असतं. त्यामुळं त्या श्रवणाने त्यांचंच मनन व चिंतन होऊन आपोआपच जप होतो. असा जप होत असतानाच त्यांचे सानिध्य लाभल्याने तपही आपोआप होते. याचबरोबर हे जप तप होत असताना मनाने व देहानेही त्या ईश्वर लीलेचं वर्णन ऐकण्यात रत होत असल्यामुळे मनदान व देहदान सहज होतं. शास्त्रात जे सत्पात्री दान सांगितले आहे तसे आपल्याला जमणार नाही. म्हणून अशा महात्म्याच्या चरणी धन दान केले तर ते शास्त्रानुसार सत्पात्री दान तर होईलच, पण ते महात्मे या दानाचेही त्यागात रूपांतर करून आपला दानाचा भाव देखील नाहीसा करून आपल्याला मुक्त ठेवतात. शास्त्राला मान्य असणाऱ्या ज्ञानयज्ञाचे विषय प्रयोजन समजावून सांगून जे साधक हे विषय प्रयोजन समजून घेतात त्यांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घेऊन त्यांना सतत परमात्म्याचं स्मरण करून देत असतात. याच्या ठिकाणी साधकांनी समर्पित राहावे अशी स्वरूपाची रचना करत असतात. यात सहभागी होणारे सुकृत आणि नशीबवान तर आहेतच, पण नुसतं नशीबवान असून चालत नाही, तर सद्गुरू जेव्हा अशी संधी उपलब्ध करून देतात तेव्हा त्या संधीचा फायदा करून घेतात तेच भाग्यवंत ठरतात. जे या विधीला सोडून नावापुरते यज्ञात सामील होतात किंवा यज्ञाच्या नावाखाली काही ना काही भलतंच करतात ते आपल्या व दुसऱ्यांच्या शरीरात वास करणाऱ्या परमात्म्याच्या यज्ञाच्या नावाखाली द्वेष करतात. अशांना क्रूरकर्मी म्हणून भगवंत त्यांना कायमचे नरकात ढकलून देतात. कायमचे नरकवास योनीत खितपत पडणे म्हणजे किती भयंकर दुःख यातना असतात याची कल्पनाच करवत नाही. भगवंतांनी पुन्हा पुन्हा सांगितले आहे की माणसाने नियत म्हणजे नित्य कर्म केलीच पाहिजेत. त्याशिवाय सुख शांती सिद्धी किंवा परमगती प्राप्त होत नाही. परंतु नित्य काय अनित्य काय याचा निवाडा करता आला पाहिजे. त्यासाठी शास्त्र हे प्रमाण आहे. अर्थात गीतेशिवाय दुसरे शास्त्रच कोणते नाही. गीता या शास्त्राचे अनुकरण केलं तरच ठीक आहे. दुसऱ्या शास्त्राचं अनुकरण केल्यास आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत. सुख शांती परमगती मिळणार नाही आणि आपली भलतीकडेच भटकंती होईल. महापुरुषाची वचने हेच गीताशास्त्र आहे. तेच आपल्याला नित्य व अनित्य कर्मातील फरक सांगून नित्य कर्मच करायला प्रवृत्त करतील. माणूस सात्विक असो राजूस असो किंवा तामसी असो, जोपर्यंत गुणात आहे तोपर्यंत त्या गुणांच्या अनुषंगाने तो कोणत्या तरी योनीत राहतोच. हे अर्जुनाने मागे ऐकले आहे. म्हणून अर्जुन पुन्हा भगवंताला विचारतो, गुरुवचनाला सोडून अत्यंत श्रद्धेने होम हवन भजन पूजन करतात त्यांची गती काय आहे भगवंता? अर्जुनाच्या या प्रश्नाला उत्तर देताना भगवंत सांगतात, सर्व योगामध्ये निर्धारित कर्म ही एकच क्रिया आहे. निर्धारित कर्म करण्याची क्रिया साध्य झाली तर तेथे कोणताच गुण म्हणजे सत्व रज तम गुण शिल्लक राहत नाहीत. पण मूर्ख लोक स्वतःची बुद्धी वापरतात. ते अनेक विकारांनी युक्त होऊन अनेक गोष्टी करतात, नाना प्रकाराची कर्मे करतात. आपल्या मधुर वाणीने अलंकारी भाषा वापरून मायावी भाषेने भुलवतात आणि लोकांना भ्रष्ट करतात. जे गुरुवचनाचा त्याग करतात त्यांना काहीच प्राप्त होत नाही. शेवटी जन्म मरणाच्या दुःखाच्या योनीत जाऊन पडतात. महर्षी पतंजली एक योगी महापुरुष होते. ते योग दर्शनमध्ये सांगतात, मनाच्या वृत्ती संपूर्णतः थांबवणं म्हणजे योग. जेव्हा संत कृपा होते तो पर्वकाळ. संत कृपा होते तेव्हापासून दक्षिणायनाकडून उत्तरायणाकडे संक्रमण व्हायला लागते आणि आसुरी गुणावर संक्रांत येते.
तीच मकर संक्रांत. कॅलेंडरवरची मकर संक्रांत कॅलेंडरवरच असते, तिचा अनुभव येत नाही. मनाच्या वृत्ती संपूर्णतः शमतात, त्यावेळी हा जीवात्मा आपल्या शाश्वत स्वरूपात स्थित होतो. तत्पूर्वीच्या वृत्तीचे स्वरूप जसं असेल त्या प्रकारची श्रद्धा असते आणि तशा प्रकाराचा तो मनुष्य असतो. पण नंतर श्रद्धा कोणावर ठेवावी, निष्ठा कोणावर ठेवावी, इच्छा कशाची करावी हे सद्गुरू कृपेने त्याला चांगलं समजून येतं. सात्विक पुरुष देवताची पूजा करतात, राजस पुरुष यक्ष आणि राक्षसांची पूजा करतात आणि तामसी पुरुष भूत प्रेताची पूजा करतात. सत्व रज तम या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला गुरुभक्त तत्व आणि तत्वाच्या अधिष्ठानाचा म्हणजे सद्गुरूंचा उपासक असतो. निसर्ग सौंदर्य वाढवण्यात आनंद घेतो. निसर्ग संवर्धन करणे हीच त्याची ईश्वर पूजा असते. अशा गुरुभक्ताचं कार्य पाहून भगवंत संतुष्ट होतात आणि त्याच्या कार्यात येणाऱ्या अडचणी दूर करतात. शास्त्रविधीला सोडून गुरुवचनाला डावलून स्वतःच्या मताप्रमाणे जप तप दानधर्म पाठपूजा वगैरे करतात ते दांभिक आणि अहंकारयुक्त कामना व आसक्तीने बद्ध असतात. त्याच्याकडून ईश्वराचे भजन पूजन होत नाही. उलट स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या शरीरात वास करून असणाऱ्या ईश्वराला क्लेश देतात. त्यांचा आत्मा प्रकृतीच्या भोगामध्ये पडून भोगी होऊन अनेक विकारांनी दुर्बल व चुकीच्या यज्ञ साधनांनी बलवान होतो. ही माणसं मूर्ख व असुर समजावी असे गीतेच्या 17व्या अध्यायात 4, 5 आणि 6व्या श्लोकात भगवंतांनी निरूपण केलं आहे.